आपण नेहमीच बाजारातून फुलांच्या आकाराचे कापसाची वस्त्रमाळ विकत आणतो, परंतु अगदी कमीत कमी वेळामध्ये ही कापसाची वस्त्रमाळ आपण घरीसुद्धा तयार करू शकतो। खूप सोप्या पद्धतीने इथे मी ही वस्त्रमाळ कशी करायची हे दाखवलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। वेगवेगळ्या आकारामध्ये अशा पद्धतीचे फुलांचे कापसाची वस्त्रमाळ बनवली जाते, परंतु गणपती बाप्पांसाठी अशी वस्त्रमाळ आपण नक्की बनवायला पाहिजे। तर ही वस्त्रमाळ बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, थोडंसं पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं फेविकॉल घालायचं आणि व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं। शक्यतो आपण नेहमी वस्त्रमाळ तयार करताना दुधाचा वापर करतो, परंतु इथे आपण फुलाचा आकार देणार आहे, त्यामुळे ते व्यवस्थित चिटकलं पाहिजे, त्यासाठी इथे मी फेविकॉल वापरलेला आहे। तर बघा, अशा पद्धतीचा कापूस घ्यायचा जो अगदी प्लेन असेल आणि अगदी पांढरा शुभ्र असायला पाहिजे। तर थोडासा मध्ये ताणून घ्यायचा आणि त्यामध्ये अशा पद्धतीने फेविकॉलचं पाणी आहे त्याने चिटकवून घ्यायचं। तर बघा, कापूस थोडासा ओढायचा आणि त्यामध्ये असं दोन बोटामध्ये त्याला चोळून घ्यायचं। फेविकॉलचं पाणी असल्यामुळे लगेचच ते चिपकून बसतं आणि व्यवस्थित अशी ही वस्त्रमाळ तयार होते। एकच असा लांब कापूस घेतला की एकाच आकाराचे सगळे मणी तयार होतात। वेगवेगळ्या आकारामध्ये अशाच पद्धतीने फुलांची वस्त्रमाळ केली जाते, परंतु ही वस्त्रमाळ दिसायला खूप सुंदर दिसते। मग प्रत्येक वेळी बाजारातून विकत आणण्यापेक्षा अगदी 10 मिनिटात तुम्ही घरीसुद्धा ही तयार करू शकता। तर मी एकाच वेळी संपूर्ण कापसाचे अशा पद्धतीने मणी तयार करून घेते, ज्यामुळे पटकन ही वस्त्रमाळ आपण तयार करू शकतो। अगदी हलक्या हाताने कापूस असा ओढून घ्यायचा आणि त्यामध्ये हे फेविकॉलचं जे पाणी आहे त्याने असं गोल फिरवून चिपकवून घ्यायचं, ते व्यवस्थित चिपकलं जातं। अगदी एकसारख्या आकाराचे हे मणी तयार होतात आणि ही माळसुद्धा अगदी पटकन बनली जाते बरं का। गौरी गणपतीच्या वेळी घरात अगदी घाई गडबड असते आणि त्यावेळी मग आपण घरी न बनवता ती बाजारातूनच विकत आणतो, परंतु सगळी तयारी जशी करतो तशाच पद्धतीने ही फुलांची वस्त्रमाळसुद्धा आपण घरीच तयार करायला पाहिजे। गणपतीच्या सणामध्ये अगदी सगळ्यांमध्येच खूप उत्सुकता असते की डेकोरेशन कसं करायचं, गौरी गणपतीच्या सणाला काय काय करायचं, यावेळी वेगळं काय करता येईल, अशा पद्धतीने सगळेच काही ना काहीतरी प्रयत्न करत असतात आणि अगदी भक्तिभावाने गणपती बाप्पाचं आगमन करतात, त्यामुळे घरातील वातावरणसुद्धा अगदी भक्तिमय असं होऊन जातं। तर बघा, पूर्ण वस्त्रमाळ माझी तयार करून झालेली आहे। आता त्याचेच 21-21 मण्यांचे असे 3 माळ मी करून घेतलेले आहेत। फुलमाळ बनवण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने 3 माळा तयार करून घ्यायच्या आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं बघा, 3 माळेतील जी मधली माळ आहे ना 2 नंबरची, त्यामध्ये एक मणी सोडून त्यामध्ये फेविकॉल लावून हे अशा पद्धतीने चिटकवून घ्यायचं। साईडच्या ज्या 2 माळा आहेत त्याच्यात 2-2 मणी सोडायचे आणि मधल्या माळेची फक्त एकच मणी सोडायचा। जशी आपण वेणी घालतो ना, अगदी तशाच पद्धतीने याची सुद्धा वेणी घालून घ्यायची, परंतु जी मधली माळ आहे त्याचा फक्त एक मणी सोडायचा आणि साईडच्या 2 माळा आहेत ना त्याचे 2 मणी सोडायचे, त्यामुळे अगदी सुबक असे याचे एक फूल तयार होते। फेविकॉलच्या साहाय्याने व्यवस्थित असं ते चिटकवून सुद्धा घ्यायचं, म्हणजे ती माळ अजिबात निसटली जाणार नाही किंवा आपली बिघडली सुद्धा जाणार नाही। प्रत्येक फूल बनवताना मधल्या माळेचा फक्त एक मणी सोडायचा आणि साईडच्या 2 माळेचे 2 मणी सोडायचे, त्यामुळे फूल अगदी व्यवस्थित तयार होतं। अगदी सहजच तुम्ही जसजशी त्याची वेणी घालत जाल तसतसं फूल तयार होत जातं, पण फेविकॉलने चिपकवायला मात्र अजिबात विसरायचं नाही। कापसाची फुलवात आहे, शिवाय फेविकॉल हाताला लागलेला असतो, त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वकच करायचं, कारण सारखं हाताला फेविकॉल लागतं आणि कापूससुद्धा चिटकून बसतो, त्यामुळे ही वस्त्रमाळ बनवताना अगदी काळजीपूर्वकच बनवायची। फुलं कशी बनवत जायचं हे एकदा कळाल ना, अगदी 10 मिनिटात ही वस्त्रमाळ तयार होते। कापसाच्या ज्या 3 माळा घेतल्या होत्या, अगदी 21-21 मण्यांच्याच घेतल्या होत्या, यामध्ये अगदी 11 फुलं तयार होतात। ही वस्त्रमाळ बनवताना मी अजिबात कुठेही रिबिन किंवा फ्रेंडशिप बँड काहीच वापरलेलं नाही, फक्त कापसापासूनच ही वस्त्रमाळ तयार केलेली आहे। तर बघा, जसजसं वेणी घालत जाल तसतसं याची फुलं बनत जातात आणि ही फुलांची वस्त्रमाळ तयार होते। बघा, दिसायला सुद्धा किती सुंदर दिसतात, त्यामुळे एकदा तर ही नक्कीच बनवायला पाहिजे, कारण ज्या गोष्टी आपण हाताने बनवतो त्या अगदी मनापासून बनवतो। विकत आणतो त्यावेळी फक्त ती एक फॉर्मॅलिटी असते की आपल्याला वस्त्रमाळ पाहिजे, पण ज्यावेळी आपण हाताने बनवतो त्यावेळी अगदी मन एकाग्र करून बनवत असतो। तर बघा, 11 फुलं बनवून झाल्यानंतर शेवटला मधल्या माळेचे जे मणी राहिलेले असतात तेच आपण दोन्ही बाजूला अटॅच करून घेणार आहे, त्यामुळे अगदी सहजच ही एक माळ तयार होते।
प्रत्येक ठिकाणी फेविकॉलने ते माळ सिक्युअर करून घ्यायची, म्हणजे अजिबात निघली जाणार नाही. शेवटची जी माळ उरलेली होती तीसुद्धा तिथे मी फेविकॉलने चिटकवून घेतलेली आहे. आता बघा, ही वस्त्रमाळ दिसायलासुद्धा सुंदर दिसावी यासाठी आपण मध्ये टिकली लावणार आहे. टिकली लावायची नसेल तर कुंकू पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करायचं आणि त्याने अशा पद्धतीने तिथे टिकली लावून घ्यायची. किंवा एक आड एक फुलाला हळद आणि कुंकू लावलं तरीसुद्धा ती सुंदर दिसते. पण इथे मी टिकली लावलेली आहे. सगळ्या फुलांच्या बरोबर मध्येच टिकली लावून घ्यायची. आता बघा, दिसायलासुद्धा किती सुंदर दिसते. वर जी आपली काही मणी शिल्लक राहिलेले आहेत त्याला आपण कुंकवाच्या पाण्याने रंगवून घ्यायचं, कारण दिसायलासुद्धा ते सुंदर दिसतं. किंवा एकाड एक हळद कुंकूने रंगवून घेतलं तरीसुद्धा चालेल. आता तुम्ही बघू शकता, कापसाची ही फुलांची वस्त्रमाळ अगदी तयार झालेली आहे. फक्त 10 ते 15 मिनटं लागतात. त्यामुळे तुम्ही ही वस्त्रमाळ एकदा नक्की बनवून बघा. एकदा फूल कसं बनवायचं हे समजलं की अगदी पटकन ही वस्त्रमाळ तयार होते. दिसायलासुद्धा ही वस्त्रमाळ अतिशय सुंदर दिसते. त्यामुळे अशी फुलांची वस्त्रमाळ तुम्ही घरीच एकदा नक्की बनवून बघा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.